ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु वंदन प्रकरणाचं समालोचन भाग 2. सद्गुरु वंदन प्रकरणातील पहिल्या 3 मुद्द्यांचे समालोचन पाहिल्यावर आता आपण उरलेल्या विषयांचे समालोचन पाहूया. ज्ञानदेवांनी जसं सद्गुरूंच्या सगुण मूर्तीचं स्वरूप आणि कार्य सांगितलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी सद्गुरूंचं निर्गुण स्वरूप म्हणजे गुरुतत्वाचेही विवेचन केलेलं आहे. गुरु शिष्य एकरूप अथवा सद्गुरूंचं निर्गुण स्वरूप. वास्तविक सद्गुरू व परमात्मा हे एकरूपच आहेत. एक परमतत्वच सर्व ठिकाणी नांदत आहे. त्याला एकपणा सुसह्य न झाल्याने आनंदोपभोग घेण्यासाठी तो द्विधा होतो. आपलेच गुरु व शिष्य असे 2 भाग करतो व गुरु व शिष्य या निमित्ताने तो आपणच आपल्यात पाहावयाला लागतो आणि आनंद उपभोगतो. तेव्हा गुरु व शिष्य वास्तविक एकरूपच आहेत. त्यांच्यात भेद नाहीच. गुरु आपल्यातच शिष्य पण पाहतो व शिष्याच्या निमित्ताने आत्मसुखाचा उपभोग घेतो. शिष्य सद्गुरु परमात्म्याचे स्वरूप जाणून घ्यायला जातो तेव्हा सद्गुरु शिष्यालाच पोटात घालतात, म्हणजे आपल्याशी एकरूप करून टाकतात. गुरु शिष्य असा भेद उरू देत नाहीत. सद्गुरूंचं निर्गुण स्वरूप कसं आहे म्हणून सांगावं. ज्ञानदेव सांगतात की ते आकाशासारखं आहे म्हणावं, तर त्यांना आकाशाची उपमा देखील कमी पडते. कारण आकाश सावयव, स्थूल, अचेतन व पोकळ आहे, तर सद्गुरु परमात्मा निरवयव, सूक्ष्म, सचेतन आणि भरीव आहे. सद्गुरूंनी जरी द्वैतरूपी दुहेरी वस्त्र पांघरलेलं असलं तरी त्यांच्या अद्वैताला बाधा निर्माण होत नाही. वास्तविक ते स्वरूप उघड आहे, प्रकाश स्वरूप आहे, परंतु तरीही ते कोणाला भासत नाही. आपण इतर अज्ञात गोष्टी प्रमाणांच्या आधारे जाणून घेऊ शकतो, परंतु सद्गुरु स्वरूप मात्र कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. उघड असूनही ते स्वरूप दिसत नसल्यामुळं ते प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण वगैरे कोणत्याच प्रमाणाला हा ओ देत नसल्यामुळं ते निर्गुण स्वरूप कसे जाणून घेता येणार. शब्दाचा लेख पुसल्यानंतर, शब्द मावळल्यानंतरच त्याच्याशी बोलण्याचा व्यवहार घडतो. मौन हीच त्यांची भाषा असते. प्रमाणे ही नेहमी दुसऱ्या आत्मभिन्न गोष्टींचे ज्ञान करून देतात, पण सद्गुरू तर दुसरेपणाचा रंगही सहन करत नाही. एरवी इतर प्रमेय गोष्टी प्रमाणाने जाणून घेता येतात, परंतु हे प्रमेय असं आहे की प्रमाणांचे सर्व प्रकार संपल्यावरच आविष्कृत होतं, कारण त्यांना नाहीपणाची आवड आहे. ज्ञानदेव सांगतात की द्वैत भावाने पाहणे त्यांच्या गावी विटाळ मानला जातो. त्यांना अद्वैत इतके प्रिय असते की शिष्य सद्गुरूंशी एकरूप होऊन आत्मत्वाने राहिला असं म्हणण्याचीही सोय नाही, कारण त्यांना विशेषाच्या नावाने आत्मत्व ही सहन होत नाही. अद्वैत प्रिय असूनही, त्यांच्याकडे एकपणाचा अभाव असूनही त्यांनी गुरु शिष्य हा दुजेपणाचा सोहळा वाढवला आहे. हीच त्यांची सख्यत्वाबाबतची नवलाईची गोष्ट आहे. 2पणा न स्वीकारताही त्यांनी गुरु शिष्य संबंध घडवून आणला आहे. एकूण त्यांची वागणूक वैचित्र्यपूर्ण आहे. काही नाहीपणाने असणे व द्वैतालाही आधारभूत होऊन राहणे या 2 परस्पर विरोधी गोष्टी त्यांच्याकडे आणतात. गुरु शिष्य हे 2 वेगळे नाहीतच. निजानंद भोगण्यासाठी दोघातही एकच गुरुतत्व नांदत आहे. ते आपल्या मायाशक्तीने शिष्याला जे सगुण गुरुस्वरूप दाखवतात ते सर्व माईक आहे असे सांगतात व त्याचा त्याग करायला लावतात, पण त्याचबरोबर खरे स्वरूप मात्र लपवून ठेवतात. ते कोणाच्या ज्ञानाचा विषय होऊ शकत नाहीत. असंख्य नामरूपांची उभारणी करायची आणि पुन्हा ती माईक ठरवायची, असा त्यांचा खेळ अखंडपणे चालू असतो. त्यांना द्वैत अजिबात खपत नसल्यामुळं शिष्याचा जीवभाव घेतल्याशिवाय त्याची सख्य भक्ती त्यांना मान्यच होत नाही. सेव्य सेवक भावातील द्वैत ते सहन करत नाहीत. नाही रूपाची सोय जेथे, तेथे रूपातच पत्ता नाही. तेथे दृष्टीला दिसणार तरी काय. त्यांना जाणायला जावं तर अग्नी व कापूर यांच्या संयोगानंतर जसं काहीही उरत नाही. कापराला जाळून अग्निही शांत होतो व मागे काही नामोनिशाणीही राहत नाही. तशी याला जाणायला गेलेल्या शिष्याची अवस्था होते. अशा शब्दात ज्ञानदेवाने सद्गुरूंच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलं आहे. त्यासाठी नाना दृष्टांतही दिलेले आहेत. पुढचा भाग आहे सद्गुरूंचे निवृत्ती हे नाव. सद्गुरूंना द्वैताची इतकी आवड आहे की त्यांनी निवृत्ती हे द्वैताचा निषेध करणारे नाव धारण केलं आहे. प्रवृत्तीच्या विरुद्ध म्हणून निवृत्ती म्हणावं तर त्यांना आत्मप्रवृत्ती सुद्धा नाही.
तसेच एखाद्या गोष्टीचे निवारण करतात म्हणून त्यांना निवृत्ती म्हणावं, तर त्यांना कशाचे निवारणही करायचं नाही. त्यांच्याकडे प्रवृत्ती वाचून निवृत्ती आहे. निवृत्तीचा निरोध करून निवृत्ती अंगी बांधलेली नसून ती त्यांच्याकडे स्वयंभूच आहे. निवृत्ती जयाचे नाव, निवृत्ती जयाची बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. निवृत्ती ज्याचं नाव आहे, निवृत्ती ज्याची शोभा आहे किंवा स्वरूप आहे आणि ज्याला निवृत्तीचे राज्यपद निवृत्तीनंच मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांचे निवृत्ती हे नाव व्यर्थच ठरतं. सूर्यावर जसा तमारी या नावाचा खोटा आळ आलेला आहे, त्याप्रमाणेच त्यांच्यावर निवृत्ती या नावाचा खोटा आळ आलेला आहे. पुढचा भाग आहे, ते वंद्य रूपाने येत नाहीत. सद्गुरूंना जाणायला गेलेला शिष्य सुद्धा सद्गुरू स्वरूपच होऊन राहत असल्यामुळं दोघांचं अद्वैत होतं. अशा परिस्थितीत त्यांना वेगळेपणे नमन करणे शक्य होत नाही. कारण हा याच्या हातापाया पडे, वंद्यत्व पुढे न मांडे. कितीही हातापाया पडले तरी हा वंद्य रूपाने शिष्याच्या समोर येतच नाही. कारण वंद्य रूपाने समोर येणे म्हणजे भेद निर्माण करणे. हा कधी भेदाच्या भिडेला बळी पडत नाही. हा वंदन करण्यासाठी वंद्य होत नाहीच, परंतु वंदकाचाही ठाव ठिकाणा उरू देत नाही. याचे ज्ञान जर का झाले तर शिष्याचा संसार हा कर्पूर पुलिकेसारखा होतो. मागे काही नाही पण तेवढे शिल्लक राहते. जव देखेना मी ययाते तव गेले वंद्य वंदिते. यांचे स्वरूप पाहायला जावे तर वंद्य वंदिता हा भावच नाहीसा होतो. तरीही ज्ञानदेवांनी सद्गुरु वंदन केलं आहे. ते कसं केलं आहे ते स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की किम बहुना इया भाखा द्वैताचा जेथे उपखा फेडोनिया स्वसखा श्री गुरु वंदिला. वंद्यवंद कृपी द्वैताची कल्पनाही टाकून देऊन आत्मत्वाने असणाऱ्या श्री गुरूंना मी सामरस्य भावाने वंदन केलं आहे. आणि ते करण्याचे कारण सांगितले आहे की आपण गुरूंना वंदन करून चारही वाचांची ऋणे फेडली आहेत. आता सद्गुरु वंदन प्रकरणाच्या समालोचनाचा उरलेला भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.